नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मागासवर्गीय कुटुंबावर अमानुष अत्याचार, अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 7 आरोपी अटक. कल्याण तालुक्यातील म्हारळपाडा जवळील घटना. कल्याण तालुक्यातील म्हारळपाडा जवळील ओंकारनगर परिसरात राहणाऱ्या एका मागासवर्गीय हिंदू महार कुटुंबावर जातीय द्वेषातून झालेल्या हल्ल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विकी नाना भालेराव वय 30 आणि त्यांची पत्नी दुर्गा वय 25 3 महिन्याची गरोदर असताना त्यांच्यावर आणि त्यांच्या चिमुकल्या मुलीसमोर अमानुष मारहाण व छळ करण्यात आल्याने येथील 7 आरोपींच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की ही घटना 24 मे रोजी घडली. म्हारळपाडा येथील संग्राम देशमुख व त्यांच्या कुटुंबियांनी चोरीच्या संशयावरून विकी भालेराव दाम्पत्याला घरी बोलावून घेतलं. त्यानंतर दरवाजा बंद करून विकीला लाकडी दांडे आणि लोखंडी हातोडीने मारहाण करण्यात आली. पीडिताच्या गुप्तांगात जबरदस्तीने वस्तू घालून शारीरिक छळ करण्यात आल्याची माहिती आहे. त्याच्या पत्नीवरही अत्यंत अमानवीयपणे मारहाण करण्यात आली आणि जातीय अपमानकारक भाषा वापरून त्यांचा मानसिक छळ करण्यात आला. घटनेनंतर आरोपींनी धमकी दिल्यामुळे पीडितांनी तात्काळ तक्रार नोंदवली नाही. मात्र रुग्णालयात उपचार घेत असताना ही घटना सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर बहुजन समाज व विविध पुरोगामी संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले आणि त्यांनी पोलिसांशी संपर्क साधत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. रिपब्लिकन पार्टीचे सुनील सोनवणे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संतोष रोकडे, आंबेडकरी नेते अंबादास वाघ, इस्माईल शेख, भीम आर्मीचे अनिल चव्हाण, तात्या सपकाळे, ॲडव्होकेट सचिन गांधी यांच्या शिष्टमंडळाने टिटवाळा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम व DYSP शिंदे यांची भेट घेतली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कारवाई केली. आरोपी संग्राम देशमुख व त्यांच्या कुटुंबातील इतर 6 सदस्यांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, अॅट्रॉसिटी ॲक्ट आणि भारतीय दंड संहितेच्या विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. कल्याण तालुक्यातील वकिलांची संपूर्ण फौज विकी भालेराव या पीडिताच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणार असल्याचे समजते. शिवाय आंबेडकर समाज देखील या विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक, मुंबई. तमाम भीमसैनिकांना जय भीम. मी उल्हासनगर शहर जिल्ह्यातील रिपब्लिक चळवळीतला कार्यकर्ता सुनील सोनवणे. आपल्या बाजूला परिसरात आतमध्ये असणारे म्हारळपाडा या ठिकाणी भालेराव परिवारावरती ज्या काही जातीवादी संग्राम देशमुख यांनी अमानुष माणुसकीला काळिमा फासणारी दुर्दैवी अशी घटना घडली की आपण त्याच्या पत्नी आणि त्या भालेरावला की नग्न अवस्थेत धिंड काढून घरामध्ये कोंडून मारलं. आणि तो आज तमाम आंबेडकरी संघटनेचे लोक या ठिकाणी टिटोला पोलीस स्टेशन या ठिकाणी आले असून एक निवेदन दिलं, एक सूचना केल्यावरती सर्व आंबेडकरी संघटना या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि आज आम्ही आपला टिटोला पोलीस स्टेशनचे इन्चार्ज तसंच DYSP शिंदे यांना हाक तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.